आज आपल्या सर्वांना आपण सर्व बघत असाल की नागरिकांना या ज्या मोर्चाचं जे काय नेतृत्व करावं लागलं आहे, नागरिकांच्या जास्ती अति त्रासातून किंवा त्यांना म्हणजे भीषण या पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागलं, यातून नागरिकांचा उद्रेक म्हणून नागरिकांनी शांतताप्रिय आणि संयमाचा हा मोर्चा महापालिका ह प्रभाग क्षेत्रावर काढलेला आहे। यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही महापालिकेला निवेदन देऊन आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत असतो की आम्हाला एक थेंब तरी, जसं महापालिका सांगते आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू देत किंवा संपूर्ण मुंबईभर पाण्याची कपात सुरू आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आम्ही नागरिक त्या तेवढे सुजाण आहोत, सर्व नागरिक ते गोष्ट समजून घेत आहेत। असं असताना आमच्या साईनगर परिसरामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही। गेले 3 महिने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आमचे सर्वांचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ ठरलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं असलेले प्रकाश भोईर साहेब यांच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने आपल्याला एक 3 मोफत पाण्याचे टँकर पुरवठा होतोय। आज 3 महिन्यातून 318 टँकर पाणी पुरवठा केला गेला, परंतु हा पाणी पुरवठा आमच्या इथं असलेल्या 2500 वस्तीला कसा पुरवायचा हा महापालिकेला जाब विचारण्यासाठी आम्ही इथं आलो। या टँकर व्यतिरिक्त आम्हाला एक थेंबसुद्धा पाण्याचा महापालिकेचा मिळत नाही आहे। गेल्या 3 महिन्यापासून या ठिकाणी अशी परिस्थिती असताना आमच्या सर्व महिला तुम्ही पाठीमागे बघत असाल, ह्या हंडा घेऊन आपल्या घरातलं जे गृहिणीचं काम आहे ते सोडून, त्यांचे आजारपणं सोडून, त्यांच्या सगळ्या कामाचा व्याप सोडून या ठिकाणी महापालिकेच्या समोर गेल्या 2 तासापासून उभे आहेत। आम्ही आत्ताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भेटून आलो, त्यांनी लेखी आश्वस्त करतो असं फक्त सांगितलं, परंतु आजही त्यांच्याकडे ठोस असा पर्याय नसून आजही ते उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत। याबद्दल त्यांनी ठोस असा उपाययोजना करून आम्हाला मुबलक असा किंवा पूरक जीवन जगण्यासाठी पूरक असलेला पाणी पुरवठा करावा एवढंच आम्ही सर्वांच्या वतीने आश्वस्त करतो। या ठिकाणी जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे गेलं होतं का सर? आम्ही नागरिक आहोत, आम्ही सर्व सामान्य नागरिक आहोत। कुणावरही कुठल्याही लोकप्रतिनिधीवर आता सध्या भाष्य करू इच्छित नाही, कारण आम्हीही त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून टँकर देण्याचे आश्वासन मिळालं। त्यामुळे आता सध्या आम्ही त्यांच्याकडे न हे करता ही जबाबदारी सर्वस्वी, जसं की महापालिकेचे अधिकारी इंजिनियर असतात, त्यांना ह्या सगळ्याची गोष्टीची कल्पना असते की कुठल्या भागाला कसा पाणी पुरवठा केला जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतर सर्व प्रभागांमध्ये किंबहुना काही प्रभागांमध्ये 2 टाईम, काही प्रभागामध्ये 1 टाईम पण पुरेसा जीवन जगण्या इतपत पाणी पुरवठा होत असताना आमच्या एकाच परिसराला जर 100% जर ह्या पाणी कपातीचा फटका लागत असेल तर या सर्व गोष्टीला महापालिका प्रशासन फक्त जबाबदार आहे। आमचा लोकप्रतिनिधींवर कुठलाही रोष नाही आहे। आधी सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना लेटर देत होतो तेव्हा आम्हाला ते येऊन तसंच सांगत होते की आम्ही तुम्हाला इकडनं लाईन शिफ्टिंग करून देतो, तिकडनं देतो, पण अजून काही ते झालेलं नाही। फक्त आम्हाला इथे येऊन आश्वासनच भेटत आहेत की आम्ही हे करू ते करू। आताही ते आम्हाला आश्वासनच देत आहेत, पण आम्हाला वाटत नाही की ते काही होईल म्हणून त्यांच्याकडनं। आम्ही आता जर आम्हाला जर ते लेखी लिहून देतात त्याच्यावर जर काही नाही झालं तर आम्ही आता इथे येऊन महिलांना घेऊन उपोषणाला बसणार, आम्ही आमरण उपोषण करतो।